सनातन शास्त्र या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा प्रवासावर निघाणार आहोत जो केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरत्या मर्यादित नाहीये. अगदी बरोबर. तो प्रवास आजही आपल्या श्वासांमध्ये आणि आपल्या जंगलांमध्ये जिवंत आहे. हो ना. आणि हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला श्रोत्यांसमोर एक चित्र उभं करावंसं वाटतंय. एक 25 वर्षांचा तरुण आदिवासी मुलगा ज्याच्या हातात फक्त एक धनुष्यबाण आहे, पण त्याच्या एका हाकेवर हजारो लोक जमा होतात. आणि जगातील तत्कालीन सर्वात बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याचा पाया अक्षरशः हादरतो. नक्कीच. अवघ्या 25 ज्याने प्राण सोडले, पण ज्याला लोक आजही धरती आबा म्हणजे या पृथ्वीचा पिता म्हणून पूजतात, बिरसा मुंडा. मला नेहमी वाटतं की त्यांचं आयुष्य एका उल्केसारखं होतं. उल्केसारखं म्हणजे कसं? म्हणजे ती उल्का आकाशात क्षणभरासाठी चमकते, पण जमिनीवर आदळताना असा लखलखीत प्रकाश आणि असा खोल खड्डा मागे सोडून जाते, जो काळाच्या ओघात कधीही मिटवता येत नाही. वा, या रूपकातून खूप काही स्पष्ट होते. कारण खरं तर ही कथा केवळ एका व्यक्तीच्या पराक्रमाची नाहीये. ही एका संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाच्या लढ्याची कथा आहे. अगदी एका गरीब भूमिहीन कुटुंबातल्या मुलाचा धरती आबा बनण्यापर्यंतचा हा प्रवास. आणि आपण आज हे समजून घेणार आहोत की हा केवळ इतिहास नाही, तर आजही सुरू असलेला अधिकारांचा लढा आहे. हो, आणि या महानायकाची कथा खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्यांच्या बालपणात जावं लागेल. 1875 मध्ये उलिहातू गावात जन्म झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला जे आलं त्यानेच या पहिल्या बंडाची ठिणगी टाकली असावी. मी वाचत होते की त्यांच्या कुटुंबाला सतत विस्थापित व्हावं लागलं. अरे रे, म्हणजे स्वतःचं असं एक स्थिर घर कधी मिळालंच नाही मिळालं. आणि याच काळात त्यांच्या आजूबाजूला दिक्कू म्हणजे जे बाहेरून आलेले जमीनदार आणि सावकार होते, ते आदिवासींच्या जमिनी बळकावत होते. म्हणजे त्या पारंपरिक व्यवस्थेवर घाला घातला जात होता. अगदी. मुंडा समुदायाची खुंडकट्टी नावाची एक पारंपरिक व्यवस्था होती. याचा अर्थ असा की जंगलाची किंवा जमिनीची मालकी कोणा एका व्यक्तीची नसून संपूर्ण गावाची म्हणजे समुदायाची असायची. खाजगी मालमत्तेची संकल्पनाच नव्हती तिथे. आणि इथेच ब्रिटिशांनी आपला खेळ सुरू केला. त्यांनी कागदपत्रे आणि टॅक्सची म्हणजेच महसुलाची संकल्पना आणली. हो, आणि ज्या आदिवासींना कागद म्हणजे काय हेच माहीत नव्हतं, ज्यांनी पिढ्यानपिढ्या त्या जंगलात वास्तव्य केलं, त्यांना त्यांच्याच जमिनीवर अचानक अतिक्रमण करते ठरवलं गेलं. बापरे, म्हणजे त्यांची घरं रातोरात बेकायदेशीर ठरली. हो, आणि त्यातच ब्रिटिशांनी 1882चे जंगल कायदे, जे फॉरेस्ट ॲक्ट्स होते, ते आणले. या कायद्यांमागची यंत्रणा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ब्रिटिशांना लाकूड हवं होतं. बरोबर. अगदी बरोबर. ब्रिटिशांना रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी आणि जहाजे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड हवं होतं. त्यामुळे त्यांनी जंगलांवर थेट सरकारी मालकी प्रस्थापित केली. म्हणजे जो आदिवासी कालपर्यंत जंगलाचा मालक होता, तो आता तिथे लाकूड गोळा करायला किंवा गुरे चारायला गेला तर त्याला गुन्हेगार मानलं जाऊ लागलं. होय, स्वतःच्या जंगलात चोर ठरवले जाण्याची ती भावना अत्यंत अपमानास्पद होती. बिरसा लहान असताना त्यांनी आपले वडील सुगना मुंडा यांना याच जमीनदारांसमोर आणि ब्रिटिशांच्या कोर्टात न्याय मागताना पाहिलं होतं. आणि तिथे त्यांना प्रचंड अपमानित व्हावं लागलं असेल. हो, खूप अपमान सहन करावा लागला. एका कोवळ्या तरुण मनावर या सगळ्याचा परिणाम नक्कीच खोलवर झाला असेल. पण ह्या रागाला एक दिशा मिळण्याची गरज होती. आणि ती दिशा त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातून मिळाली असं म्हणता येईल का? हो, नक्कीच. त्यांच्या शिक्षणाचे 3 अतिशय वेगळे टप्पे होते. पहिले प्राथमिक शिक्षण जयपाल नाग यांच्याकडे झालं. त्यांनी बिरसा यांची असामान्य बुद्धिमत्ता ओळखली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. पण तिथे जाण्यासाठी एक अट होती. त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला आणि त्यांचं नामकरण बिरसा डेव्हिड असं करण्यात आलं. अच्छा, म्हणजे शाळेसाठी धर्म बदलावा लागला. हो, आणि पुढे त्यांनी वैष्णव साधू आनंद पांडे यांच्याकडून रामायण आणि महाभारताचे धडेही गिरवले. म्हणजे एकाच व्यक्तीवर पारंपरिक आदिवासी संस्कृती, ख्रिश्चन मिशनरी शिक्षण आणि वैष्णव विचारधारेचे संस्कार होत होते. खूपच विविधांगी अनुभव होता हा. हो, पण मिशनरी शाळेत असताना त्यांना एक अत्यंत कटू सत्य जाणवलं असेल. तिथे केवळ शिक्षण दिलं जात नव्हतं, तर पद्धतशीरपणे सांस्कृतिक दडपशाही सुरू होती. म्हणजे कल्चरल इरेजर ज्याला आपण म्हणतो. अगदी. आदिवासींच्या चालीरीती, त्यांचे सण यांना रानटी आणि दुय्यम ठरवलं जात होतं. आणि धर्मांतर करूनही मुंडा लोकांची सामाजिक स्थिती थोडीही सुधारली नव्हती. ते अजूनही जमीनदारांचे आणि ब्रिटिशांचे गुलामच होते. विनंत्या आणि कायदेशीर लढे दिले जात होते.
पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही ना? काहीच नाही. आणि या सरदार आंदोलनाच्या अपयशातून बिरसा यांना एक मोठी गोष्ट उमगली. ती म्हणजे केवळ अर्ज विनंत्या करून आणि कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नाही. प्रस्थापित व्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. त्यासाठी व्यवस्था स्वतःच्या हातात घ्यावी लागते. आणि इथेच खऱ्या अर्थाने का क्रांतीची पायाभरणी झाली. पण एक गोष्ट मला नेहमी खूप कुतूहल निर्माण करते. म्हणजे विचार करा, ब्रिटिशांशी लढण्यासाठी त्यांनी थेट शस्त्र उचलण्याआधी एका नव्या धर्माची स्थापना केली. हो, हे खूप मोठं पाऊल होतं. 1895च्या सुमारास बिरसा यांना मुंडा समुदायाचे सर्वोच्च सूर्यदेव सिंग बोंगा यांचा दृष्टांत मिळाला. त्यानंतर त्यांनी स्वतःला धरती आबा घोषित केलं आणि बिरसाईत या नव्या धर्माची स्थापना केली. बरोबर. हे अगदी एखाद्या कल्चरल रिबूटसारखं वाटतं. मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढल्याशिवाय राजकीय लढा उभा राहू शकत नाही, हे त्यांनी एवढ्या कमी वयात कसं ओळखलं असेल? हा, त्यांच्या रणनीतीचा आणि दूरदृष्टीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बिरसाईत धर्म ही केवळ एक आध्यात्मिक चळवळ नव्हती, तर ती मुंडा समुदायाची नागरी स्वातंत्र्याची घोषणा होती. सिव्हिलायझेशनल इंडिपेंडन्स. अगदी. बिरसा यांचं तत्वज्ञान स्वधर्म आणि भूमीचं पावित्र्य यावर आधारलेलं होतं. त्यांच्या मते जमीन ही केवळ एक संपत्ती किंवा मालमत्ता नसून ती धरती माता आहे. आणि जे लोक स्वतःचा देव, स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा स्वाभिमान सोडून देतात, ते कधीही स्वतंत्र होऊ शकत नाहीत. म्हणजे जोपर्यंत लोक स्वतःला त्यांच्याच नजरेत कमी लेखत आहेत, तोपर्यंत ते ब्रिटिशांच्या बंदुकांना सामोरे जाऊ शकणार नाहीत. अगदी बरोबर. ख्रिश्चन मिशनऱ्यांचे धर्मांतरण असो किंवा आदिवासींना दुय्यम वागणूक देणारी ब्राह्मणी कर्मकांडे असो, त्यांनी या दोन्ही गोष्टींना स्पष्टपणे नाकारलं. हे खूपच धाडसाचं होतं. हो. त्यांनी लोकांना व्यसनांपासून दूर राहण्याचा, अंधश्रद्धा सोडण्याचा आणि एकजूट राहण्याचा संदेश दिला. यातून समाजात एक अभूतपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला. आणि मग त्यांनी ती ऐतिहासिक घोषणा दिली, अबुआ दिसूम अबुआ राजा. हो, आपली जमीन, आपलं राज्य. हा केवळ नारा नव्हता, तर ती एक राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याची ब्लूप्रिंट होती. जेव्हा हजारो लोक या नव्या विचारधारेने प्रेरित झाले, तेव्हा या आध्यात्मिक चळवळीचं रूपांतर एका संघटित सशस्त्र क्रांतीत झालं. आणि याच क्रांतीला आपण उलगुलान म्हणजे महान उठाव म्हणून ओळखतो. होय, उलगुलान. आणि या वाढत्या लोकप्रियतेमुळे साहजिकच ब्रिटिश प्रशासन हादरलं. 1895 मध्ये त्यांना पहिल्यांदा अटक करून हजारीबाग तुरुंगात टाकण्यात आलं. पण ब्रिटिशांची हीच चाल त्यांच्यावर उलटली असेल ना? अगदी. कारण तुरुंगातून जेव्हा 1897 मध्ये बिरसा बाहेर आले, तेव्हा ते एक सामान्य नेता राहिले नव्हते, तर ते एक आख्यायिकेमध्ये उदलले होते. ते एक लेजंड बनले होते. नेतृत्वाखालील आदिवासींनी एकाच वेळी अनेक ब्रिटिश पोलीस ठाणी आणि दिक्कूंच्या मालमत्तेवर अचूक आणि अत्यंत संघटित हल्ले केले. इथे आपण एका क्षणासाठी थांबून विचार करूया. आजच्या काळात इंटरनेट, मोबाईल आणि एवढी आधुनिक संपर्क साधने असतानाही एवढा मोठा समन्वय साधणं कठीण जातं. हो, खरंय. त्या काळात घनदाट जंगलात कोणतीही आधुनिक साधने नसताना इतक्या विस्तृत भूभागावर एकाच वेळी असा अचूक हल्ला कसा शक्य झाला असेल? हेच तर या उलगुरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांनी पारंपरिक दळणवळणाची पद्धत वापरली. जंगलातील गुप्त वाटा, ढोलांचे आवाज आणि मौखिक संदेशवाहक यांच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारात संदेश पोचवले गेले. अरे बापरे, म्हणजे एक प्रकारे त्यांनी स्वतःचं असं एक कम्युनिकेशन नेटवर्क तयार केलं होतं. अगदी. त्यांची रणनीती इतकी अचूक होती की ब्रिटिशांना सावध होण्याची संधीच मिळाली नाही. पण ह्या सगळ्या संघर्षात एक असा दिवस आला जो भारतीय इतिहासातील अत्यंत काळा आणि तितकाच अतुलनीय शौर्याचा दिवस मानला जातो. तुम्ही 9 जानेवारी 1900ला झालेल्या डोंबरी बुरूच्या नरसंहाराबद्दल बोलताय ना? हो, डोंबरी टेकडीचा नरसंहार. या घटनेची भीषणता ऐकताना आजही माझ्या अंगावर काटा येतो. बिरसा यांनी आपल्या लोकांना या डोंबरी टेकडीवर एकत्र बोलावलं होतं. तिथे सशस्त्र योद्ध्यांसोबतच स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हो, सगळ्याच होते तिथे. आणि कर्नल डेलीच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजांनी या टेकडीला वेढा घातला आणि त्या निशस्त्र, सामान्य आदिवासींवर बेछूट गोळीबार सुरू केला. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? जेव्हा ब्रिटिश सैन्य संपूर्ण जंगलात तुमचा शोध घेत आहे, तेव्हा स्वतःच्या लोकांना लपून राहायला सांगण्याऐवजी एका खुल्या टेकडीवर सर्वांना एकत्र बोलवणे, हे एका अर्थाने स्वतःहून मृत्यूच्या जाळ्यात जाण्यासारखं वाटत नाही का? त्यांनी पळून जाण्याऐवजी तिथेच उभे राहण्याचा निर्णय का घेतला असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.
वरवर पाहता हे आत्मघाती किंवा रणनीतीतील मोठी चूक वाटू शकतं. पण व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे अतुलनीय धैर्याचे एका पीक करेचं सर्वोच्च उदाहरण होतं. म्हणजे त्यांना ब्रिटिशांना काहीतरी सिद्ध करून दाखवायचं होतं? अगदी. तो लढा आता केवळ जमिनीचा राहिला नव्हता, तर तो आत्मसन्मानाचा लढा बनला होता. बिरसा यांना ब्रिटिशांना हे ठणकावून सांगायचं होतं की आम्ही अस्तित्वात आहोत, ही आमची जमीन आहे आणि आम्ही तुमच्या शस्त्रांना घाबरत नाही. बापरे, किती मोठं धाडस आहे. हो ना. जेव्हा ब्रिटिश मॅग्झिम गन्स आणि बंदुकांतून गोळ्यांचा पाऊस पाडत होते आणि समोरून फक्त धनुष्यबाण चालवले जात होते, तेव्हा तो लढा पूर्णपणे असमान होता. असं म्हणतात की टेकडीवरून वाहणाऱ्या नदीचं पाणी रक्ताने लाल झालं होतं, पण तरीही बिरसा आणि त्यांचे लोक तिथे शेवटपर्यंत उभे राहिले. लष्करीदृष्ट्या तो पराभव होता हे नक्की, पण मानसिकदृष्ट्या? नैतिकदृष्ट्या या एका घटनेने ब्रिटिशांची सत्ता त्यांच्या नजरेत कायमची बेकायदेशीर ठरवली, डिलिजिटिमाइज केली. एका मोठ्या आणि उदात्त ध्येयासाठी दिलेलं ते एक अत्यंत वेदनादायी बलिदान होतं. या भयंकर नरसंहारानंतर बिरसा कसेबसे जंगलात निसटले, पण त्यांचा शेवट जवळ आला होता. हो. आणि हा शेवट आजही अनेक अनुत्तरित प्रश्नांना जन्म देतो. 3 फेब्रुवारी 1900 रोजी जमकोपोईच्या जंगलात त्यांना पकडण्यात आलं आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्याच काही लोकांच्या फितुरीमुळे ही अटक झाली. अरे रे, हे नेहमीच होतं आपल्या इतिहासात. हो. त्यांना साखळदंडात बांधून रांची मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. आणि तिथेच 9 जून 1900 रोजी अवघ्या 25व्या वर्षी 127 दिवस कोठडीत राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांच्या अधिकृत नोंदीनुसार मृत्यूचं कारण कॉलरा सांगण्यात आलं. पण हे स्पष्टीकरण पचवणं खूप कठीण आहे. एका 24-25 वर्षांच्या अतिशय तंदुरुस्त तरुणाचा, जो जंगलात एवढी मोठी क्रांती करत होता, त्याचा ब्रिटिश तुरुंगात अचानक कॉलऱ्याने मृत्यू होणे आणि त्यानंतर कोणालाही शवविच्छेदन म्हणजे ऑटॉप्सी किंवा मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करू न देणं हे संशयास्पद आहे. हो ना. हे थेट एका मोठ्या राजकीय कटाकडे बोट दाखवत नाही का? नक्कीच दाखवतं. आदिवासींच्या मौखिक परंपरेत आणि अनेक आधुनिक इतिहासकारांच्या संशोधनात त्यांच्यावर विषप्रयोग झाला असावा किंवा जाणीवपूर्वक त्यांच्या प्रकृतीकडे वैद्यकीय दुर्लक्ष केलं गेलं असावं, असा दाट संशय व्यक्त केला जातो. ब्रिटिशांसाठी बिरसा जिवंत असणं ही एक सततची आणि भयंकर डोकेदुखी होती. त्यांना वाटलं की बिरसाला मारलं की उलगुलान संपेल, पण त्यांनी एका माणसाला मारलं आणि एका विचाराला कायमचं अमर केलं. त्यांच्या बलिदानाची ताकद इतकी मोठी होती की अखेर जगातील सर्वात बलाढ्य सत्तेलाही नमते घावीच लागले. हो. उलगुलांचा प्रभाव आणि आदिवासींचा रोष एवढा प्रचंड होता की ब्रिटिशांना नाईलाजाने 1908 मध्ये छोटा नागपूर कुळ कायदा, ज्याला आपण CNT ॲक्ट म्हणतो, तो आणावा लागला. आणि या कायद्याने आदिवासींच्या जमिनींचं रक्षण केलं. अगदी. त्यांच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्यावर कठोर बंदी घातली. आणि याच बलिदानाचा सर्वोच्च सन्मान म्हणून पुढे त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2000ला स्वतंत्र झारखंड राज्याची निर्मिती झाली. पण या सखोल विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मला वाटतं आता सुरू होतोय. बिरसा मुंडांचा इतिहास हा केवळ भूतकाळात बंदिस्त असलेला धडा नाहीये. नाही, मुळीच नाही. तो आजच्या वर्तमानाचा एक स्पष्ट आरसा आहे. आपण आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं की ती दिक्कू व्यवस्था आजही संपलेली नाही. तिने फक्त आता एक नवं कॉर्पोरेट स्वरूप धारण केलं आहे. अगदी बरोबर. विशेष आर्थिक क्षेत्रे आणि खाणपट्ट्यांसाठी आजही जमिनी घेतल्या जात आहेत. चेहरे बदलले आहेत, पण लढा तोच आहे. हो. उपलब्ध स्रोतांमधील माहिती जर आपण तटस्थपणे अभ्यासली तर सद्यस्थितीतील अनेक उदाहरणे आपल्याला या सत्याची जाणीव करून देतात. नुकताच आलेला 2023चा वन संवर्धन दुरुस्ती कायदा बघा. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन अमेंडमेंट ॲक्ट. हो. यामुळे वनहक्क आणि आदिवासींच्या अधिकारांवर काय परिणाम होईल यावर देशभरात मोठी चर्चा आणि चिंता सुरू आहे. छत्तीसगडमधील हसदेव अरण्य असो किंवा ओडिशातील नियमगिरी, तिथे कोळसा आणि बॉक्साईट खाणींविरोधात आदिवासी समुदाय आजही आपल्या जंगलासाठी लढा देत आहेत. म्हणजेच जर बिरसा मुंडा आज असते तर ते कदाचित हसदेव अरण्यात झाडांना मिठी मारून उभे असलेल्या किंवा नियमगिरीच्या जंगलात आपल्या लोकांसाठी आवाज उठवणाऱ्या समुदायांसोबत उभे दिसले असते. नक्कीच. धक्कादायक गोष्ट ही आहे की आजही जल, जंगल आणि जमिनीसाठी शांततापूर्वक मार्गाने लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर
अनेकदा UAPA आणि देशद्रोहासारखे अत्यंत गंभीर गुन्हे लावले जातात. हे कुठेतरी ब्रिटिशांच्याच मानसिकतेची आठवण करून देत नाही का? हो, तोच विचार आजही अस्तित्वात असल्यासारखं वाटतं. या परिस्थितीचा अन्वयार्थ लावला तर आपल्याला दिसेल की 2006चा जो ऐतिहासिक वनहक्क कायदा आहे तो आजही बिरसा यांच्याच विचारांमधून आपलं नैतिक अधिष्ठान घेतो. कोणत्याही राजकीय बाजूने न जाता फक्त पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. बिरसा यांचं धरती माता हे तत्वज्ञान आजही हवामान बदलाच्या काळात जगातील सर्वात प्रगत पर्यावरणीय विचार आहे. म्हणजे पृथ्वी ही केवळ शोषून घेण्याची आणि नफा कमावण्याची संपत्ती नाही, तर ती एक जिवंत आई आहे हे त्यांनी 125 वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. अगदी. आणि आधुनिक भारताच्या 104 दशलक्ष आदिवासींसाठी त्यांचं अबुआ राज म्हणजे स्वतःच्या हक्काचं राज्य हे स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाही. हा विचार आपल्याला खलच अस्वस्थ करणारा आहे. आपण सहसा स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करतो, त्यांच्या जयंत्या साजरी करतो, कारण त्यांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यात आपण आज मोकळा श्वास घेत जगतो. हो. पण बिरसा मुंडा आपल्याला एका अशा स्वातंत्र्याची आठवण करून देतात जे आजही अपूर्ण राहिला आहे. त्यांचा संघर्ष हा केवळ भूतकाळातील एक विजय नाहीये, तर तो आजच्या व्यवस्थेला विचारलेला एक सततचा प्रश्न आहे. श्रोतेहो, या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका प्रक्षोभक पण सत्य विचारावर आपण नक्की मनन करावं असं मला वाटतं. बिरसा मुंडा यांच्या शौर्याची कथा केवळ सोशल मीडियावर त्यांच्या जन्मदिनी किंवा पुण्यतिथीला शेअर करण्यासाठी नाहीये. नाही, ती खूप त्याहून मोठी आहे. ती कथा आहे जेव्हा सत्य बोलण्याची वेळ येते तेव्हा स्वतःच्या सोयीचा, सुरक्षितेचा आणि अगदी प्राणांचाही त्याग करण्याबद्दलची. ब्रिटिशांना त्यांचा आवाज गप्प करण्यासाठी 127 दिवस तुरुंगात ठेवावं लागलं. पण गेली 125 वर्षे बिरसा मुंडा यांचे विचार आजही प्रस्थापितांना उत्तर देत आहेत. अगदी खरंय. आणि खरा प्रश्न हा आहे की त्यांच्या या अपूर्ण राहिलेल्या लढ्याबद्दल आणि आजच्या आदिवासी अधिकारांबद्दल आपला आधुनिक समाज आता काय करणार आहे. या ज्वलंत विचारासोबत आपण आजचा भाग संपवूया. नक्कीच. आजच्या काळात आपण आपला नैसर्गिक वारसा, जंगल आणि आदिवासींचे हक्क कसे जपू शकतो यावर आपले विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हे सखोल विश्लेषण आपल्याला भावले असेल आणि यातून आपल्या विचार प्रक्रियेला नवी दिशा मिळाली असेल तर हा भाग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा आणि निसर्गाप्रती जागरूक रहा. धन्यवाद.